प्लास्टिकच्या फुलांवरती बंदी घालण्यात यावी यासाठी आमदार रोहित पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांचं आणि फुल विक्रेत्यांचं उत्पादकांचं मोठं नुकसान होत आहे. कंझ्युमरच्या आरोग्यासाठी सुद्धा घातक आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा विचार सुद्धा आपल्याला गृहीत धरावा लागणार आहे आणि अशा कंपन्यांची संख्या किंवा अशा कंपनीज फार मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये असतील असं आम्हाला वाटत नाही. फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी न्याय मागतोय. मी आपल्याला सर्वांना आश्वासित करतो की ज्या पद्धतीनं आमच्या परिसराच्या द्राक्षासाठी आम्ही लढा देऊन त्या ठिकाणी मार्ग काढलेला आहे. माझ्याकडे दोन प्रकारची फुलं आहेत, एक न वापरलेली आणि एक वापरलेली. अध्यक्ष महोदय, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, ही जी न वापरलेली फुलं आहेत याच्यामध्ये तुम्ही पहा रंग एकदम भडक दिसतोय आणि ही फुलं ज्यावेळेस डेकोरेशनसाठी वापरली जातात अवघ्या 15-20 दिवसामध्ये या फुलांचा रंग फेड होतो. मंत्री भरत गोगावलेंनी या महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी झाली. अध्यक्ष महोदय, आता ज्या ठिकाणी प्लास्टिक आणि थर्मोकोलच्या फुलांची विक्री होते त्या ठिकाणी तर या फुलांची खरेदीच होत नाही, नैसर्गिक फुलांची. अध्यक्ष महोदय, परदेशातून फार मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची फुलं या ठिकाणी आयात करण्यात आली. त्याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्या. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती पॉली हाऊसला कर्ज घेतलं ते सगळे शेतकरी अडचणीत सापडले गेले. सन्माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं ते मी पुन्हा रिपीट करतो की बायोडिग्रेडेबल नाही अशा कुठल्याही मटेरियलची फुलं जर असतील तर त्याच्यावर बॅन आहे, तो अधिक स्पष्ट व्हावा.